तुम ही तो मेरा जीवन हो, अब साथ हमारे। तू तेरे बड़े भाई को बहुत पसंद करता है ना? पसंद तो करता हूँ, पर रिस्पेक्ट ज्यादा है। संग परछाई सा बस ऐसा मैंने क्या कर दिया जो मुझे इस तरह बोल के चली गई? कहना दुनिया जैसी दिखती है वैसी है नहीं। ये हमारी नजरों से छिपी एक अलग दुनिया है। दुश्मन है जो भी। काय करतेस? मग फोन राहू दे, तू चल माझ्या बरोबर. ते ताट घे, त्यांना सांगता येईल गुरुजींना की तू केलंयस हे सगळं. मम्मा फोन राहू दे, कोणाचा आहे तो फोन? शालिनी, राहू दे चल. स्वानंदी, तुला कुणाचा तरी फोन येतोय सारखा. अगं अशी बघत काय उभी आहेस? ताट दे हिच्याकडे. गुरुजी सुरुवात करा. हो. राम कृष्ण हरी. वाह, अप्रतिम चव आहे. कोणत्या सुनेने केलं हे स्वयंपाक? गुरुजी ते स्वानंदीनं आजचा हा स्वयंपाक केलाय सगळा. मुली, साक्षात अन्नपूर्णेचा वास आहे तुझ्या हातात. स्वर्गीय चव आहे तुझ्या हातच्या जेवणाला. त्या चवीत तुझ्या मनातील भक्ती, श्रद्धा आणि समर्पण देखील जाणवत आहे. फार छान. थँक्यू गुरुजी. स्वानंदी, तुझ्याबद्दल कळलं आम्हाला मीडियामधून. तुझ्या बाबतीत जे काही झालं ना, ते कुठल्याही स्त्रीच्या बाबतीत होऊ नाही. पण काळजी करू नकोस. देवी आईवर तुझी प्रचंड श्रद्धा आहे ना, ती श्रद्धा तशीच कायम ठेव. देवी आई तुझ्या प्रत्येक समस्याचं उत्तर योग्य वेळी देईल. ती सदैव तुझ्या पाठीशी उभी राहून तुझं रक्षण करेल. सरपोतदार साहेब, सुजित आणि मणी दोघांचे संसार सुखी व्हावेत आणि स्वानंदीचा गुन्हेगार लवकर पकडला जावा म्हणून तुम्ही देवी आईचा गोंधळ घाला. सरपोतदार साहेब, घालताय ना गोंधळ? हो गुरुजी, म्हणजे उद्याच गोंधळ घालतो. मुली, तुला नक्कीच न्याय मिळेल. सॉरी. उचला की फोन. फोन का कट करताय? मला महत्वाचं बोलायचं. काय रे, कोण आहेस तू? इथे काय करतोयस? मॅडमला भेटायला आलतो. असं? कोणत्या मॅडम? कितीची अपॉइंटमेंट आहे? काय आहे, नाव काय तुझं? स्वानंदी मॅडमला भेटल्याशिवाय इथनं जाणारच नाही. माझ्याकडे असलेली खबर त्यांना द्यायच पाहिजे, पण फोनवर नाही देऊ शकत मी. पण टॅप असला तर माझा बी जीव गोत्यात येईल. ते अपॉइंटमेंट नाही. अपॉइंटमेंट शिवाय कोणालाच भेटता येणार नाही. चल निघ इकडून. त्या मॅडमला बोलव ना. अरे बोललो ना, चल निघ इकडून. चल निघ, नाही तर पोलिसात देईन. पोलिसात देणार मला? धावलं असतं तुला. आज काय बी झालं तरी स्वानंदी मॅडमला भेटायच पाहिजे. माझ्याकडची खबर मी त्यांना देणारच. फोनवर बी समजा सांगू शकत नाही, पण टॅप असेल तर माझा जीव गोत्यात येईल. अगो कशाला? नको. गुरुजी थोडं प्लीज. स्वानंदी, काय चाललंय हे? मगाचपासून तुझा फोन वाजतोय. एक तर फोन घे, त्याला सांग की थोड्या वेळाने फोन करते, किंवा फोन घे आणि बोल त्याच्याशी. गुरुजींना त्रास होतोय. सॉरी साहेब, मी बघते.
अहो तुम्ही मला परत परत का फोन करताय? मी फोन उचलत नाही म्हणजे काहीतरी कामात असेल ना. मॅडम प्लीज मला भेटावं. मी नाही भेटू शकत तुम्हाला. जे काही आहे ते फोनवर सांगा मला. हो अहो 5 मिनिटं भेटा मॅडम. हो मी नाही भेटू शकत तुम्हाला. आणि हे बघा मला ना परत फोन करू नका तुम्ही. मॅडम ऐका तर मॅडम 1 मिनिट. मॅडम कसं समजावं तुम्हाला? अहो ही महत्वाची बात मी फोनवर नाही देऊ शकत. कसं सांगू तुम्हाला? गुरुजी, तुम्ही आलात, तुमच्या सेवेची आम्हाला संधी दिलीत, बरं वाटलं. आमच्या हातून काही चूक झाली असेल तर क्षमा करा. सुखी राहा, यशस्वी व्हा. रामकृष्ण हरी. सुजित, संसारात जर सुखी व्हायचं असेल तर इतर सर्व मोहांचा आणि प्रलोभनाचा त्याग करावा लागेल. लग्न ही मोठी जबाबदारी आहे. ते निभावण्यासाठी स्वतःला सक्षम कर. हो गुरुजी. येतो आम्ही. इथं काय करतोय? कोण आहे तू? वॉचमन इकडे. वॉचमन तू इथे काय करतोयस? तुला जायला सांगितलं होतं ना. तू इथे काय करतोयस? ए थांब वॉचमन, इकडे. कोण होता तो? हा, आणि तोंड लपून पळून का गेला? मुळात तो इथे आलाच कसा? गुरुजींच्या गाडी खाली आला असता तर? लक्ष कुठे असतं तुमचं? सॉरी साहेब. अरे तुमची चूक दुसऱ्याच्या जीवावर बेतू शकते. याच्या पुढे मला अशी चूक नकोय, नाही तर कामावरनं काढून टाकीन मी. साहेब परत अशी चूक नाही होणार. माफ करा साहेब. हा चला तर उभे राहायचं केबिन मध्ये. बाप रे, लयच पुस्तक आहेत. साफ करायला लय वेळ लागेल. पण साफ तर करायलाच पाहिजे. पुस्तकं असोत किंवा मेंदू, त्यांची नियमित सफाई आवश्यक असते. कारण विचार दोन्ही मध्ये असतात. आणि म्हणूनच दोन्हीवर बसणारी धूळ ही वेळोवेळी साफ करावी लागते. नाहीतर विचार नकारात्मक होत जातात. खरंय साहेब. तुमची काही हरकत नसेल तर तुमची सगळी पुस्तकं, तुमची स्टडी रूम मी स्वच्छ करून देईन. चालेल तुम्हाला? काहीच हरकत नाहीये. कर ना, साफसफाई करतो. तुला माहितीये का की ह्या स्टडी रूमची साफसफाई मी स्वतः करतो. दुसऱ्या कोणालाही इथे प्रवेश नाहीये. माझ्या व्यतिरिक्त